खरंच भिंती बोलू शकल्या असत्या तर? या शांत बंगल्यातील कॉरिडॉर काय कथा सांगत असतील? इथे इतिहास फक्त जतनच करून ठेवला नाही तर तो जिवंत ठेवला आहे. अशा दिल्लीतील इंदिरा गांधी स्मारकात मी मंजुषा आपले खूप खूप स्वागत करते. जब मेरी जान जाएगी तो मैं कह सकती हूँ कि एक एक खून का खतरा जितना मेरा है वो एक एक खून एक भारत को जीवित करे. कधी विचार केला आहे का की भारतातील सर्वात प्रभावशाली नेत्याच्या अंतिम पावलावर पाऊल ठेवून चालणे काय आहे? तुम्ही कल्पनाही केली नसेल अशा पद्धतीने आम्ही स्वर्गीय इंदिराजींचा वारसा उलगडवून दाखवणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भारताच्या आयर्न लेडी इंदिरा गांधी यांनी 1966 ते 1977 पर्यंत आणि पुन्हा 1980 ते 1984 मध्ये त्यांची हत्या होईपर्यंत पंतप्रधान म्हणून काम केले. आधुनिक भारताला आकार देणाऱ्या महत्त्वपूर्ण घटनांनी त्यांचे नेतृत्व चिन्हांकित केले. अशा कोणत्या घटना कारणीभूत ठरल्या की ज्यामुळे त्या जगातील शक्तिशाली नेत्या बनल्या? एकेकाळी हे घर त्यांचे अधिकृत निवासस्थान होते. आता ते इतिहासाचा मूक साक्षीदार बनले आहे. इथला प्रत्येक कोपरा त्यांचे जीवन प्रतिबिंबित करतो. त्यांचा व्यक्तिगत साधेपणा आणि राजकीय भव्यतेचे मिश्रण अधोरेखित करतो. छायाचित्रे, पुस्तके आणि वैयक्तिक वस्तूंनी खोल्या भरलेल्या आहेत. त्यांच्या दैनंदिन जीवनाची एक झलक पहा. हरित क्रांतीपासून आणीबाणीच्या काळापर्यंत इंदिरा गांधींचा कार्यकाळ हा सुधारणा आणि वादाचा रोलर कोस्टर होता. या स्मारकात असलेले दस्तऐवज आणि मल्टीमीडियाची प्रदर्शने तुम्हाला त्यांच्या जीवन प्रवासात घेऊन जातात. त्यांची दूरदृष्टी आणि लवचिकता स्पष्ट करतात. भाइयों और बहनों, पिछले दफे जब इसी
जगह मैं आपके सामने खड़ी थी। What about you? Is there a situation in which you might attack Pakistan? Well, I hope not. India has always tried to be on the side of peace and negotiations and so on. But of course we can't endanger our security in any way. पण 31 ऑक्टोबर 1984च्या त्या दुर्दैवी दिवशी काय घडले, त्यांचा दुःखद अंत कशामुळे झाला? ज्या मार्गावरून त्या रोज चालत होत्या, क्षणार्धात तो मार्ग त्यांचा अंतिम मार्ग ठरला. इंदिरा गांधींची हत्या त्यांच्याच अंगरक्षकांनी केली. देशाला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना ठरली. या स्मारकाने त्यांच्या शोकांतिकेला मार्मिकपणे जतन केले आहे. त्यांनी अंमलात आणलेल्या धोरणांमधून, त्यांनी निर्माण केलेल्या बदलांमधून त्यांच्या ध्येय धोरणाचा वारसा आजही प्रभावीपणे टिकून आहे. भारतीयांना इंदिरा गांधी आजही का आठवतात? त्यांच्या जीवनातून आपण कोणते धडे घेऊ शकतो? भूतकाळाचा कानोसा घेता घेता भविष्याकडेही वाटचाल केली पाहिजे. इंदिराजींच्या जीवनातून भावी पिढ्या कोणता आदर्श घेतील? या आणि अशाच काही अनुत्तरित प्रश्नांसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इंदिरा गांधी हे निव्वळ स्मारक नाही, इतिहासाच्या पानावर सोनेरी अक्षरांनी लिहिलेला तो एक धडा आहे. ते एक धडाडीचे नेतृत्व आहे. राष्ट्राला आकार देणाऱ्या स्त्रीची अदम्य भावना आहे. भेटीचे नियोजन करत असाल तर या आणि इतिहासाच्या पानातून डोकावून पहा. या गंभीर पण संवेदनशील प्रवासात आमच्याबरोबर सामील झालात याबद्दल खूप खूप आभार. पुनश्च व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.